हाय फ्रेंड्स, कसे आहात? स्वागत आहे तुमचं किचन क्वीन वसुंधरामध्ये. आज आपण आपल्या चॅनलवर पाहणार आहोत उकडलेल्या बटाट्याची भाजी. आणि इथं आपण ही भाजी बनवण्यासाठी मिरची वापरणार आहोत. तर ही भाजी जी आहे ती अगदी झटपट बनणारी आहे. त्याशिवाय तुम्ही चपाती बरोबर, डोशा बरोबर किंवा पुरी बरोबर देखील ही भाजी तुम्ही खाऊ शकता. तर आता आपण प्रत्यक्ष कृतीला सुरुवात करूयात. इथं मी अर्धा किलो होतील इतके बटाटे जे आहेत ते उकडून घेतलेले आहेत. कुकरला मी 3 ते 4 शिट्टी करून घेतलेल्या आहेत आणि त्यानंतर त्याच्या साली ज्या आहेत ते काढून घेतलेल्या आहेत. आता हा बटाटा जो आहे तो आपल्याला कट करून घ्यायचा आहे. सुरुवातीला आपल्याला कढई जी आहे ती व्यवस्थित गरम करून घ्यायची आहे. कढई गरम झाल्यानंतर त्यामध्ये मी 4 टेबलस्पून होईल इतकं तेल ऍड करणार आहे. तेल व्यवस्थित गरम झालं की आपण भाजीची फोडणी करून घेणार आहोत. फोडणीसाठी सुरुवातीला आपण मोहरी घालणार आहोत. मोहरी घेताना आपल्याला 1 टीस्पून होईल इतकी मोहरी आपण फोडणीसाठी घालत आहोत. मोहरी तडतडली की आपण त्याच्यामध्ये जिरे घालणार आहोत. आपल्याला एक अर्धा टीस्पून होतील इतके जिरे त्याच्यामध्ये ऍड करायचे आहेत. हे करताना आपल्याला गॅसची फ्लेम जी आहे ती मिडियम ठेवायची आहे. फोडणी जी आहे ती आपली खूप करपता कामा नये. जिरे मोहरी तडतडले की आपण त्यामध्ये कढीपत्ता घालणार आहोत. जसा तुम्हाला कढीपत्ता आवडत असेल तसा वासाचा कढीपत्ता आपण या भाजीसाठी वापरणार आहोत. कढीपत्ता जो आहे तो आपला ऍड करून झालेला आहे. त्यानंतर आपल्याला त्यामध्ये मिरची घालायची आहे. मिरची माझ्याकडची जी होती ती खूप तिखट नव्हती. मी एक 5 ते 6 मिरच्या ज्या आहेत त्या छोट्या छोट्या अशा कट करून घेतलेल्या आहेत. त्यानंतर मी तेलामध्ये मिरची जी आहे ती ऍड करून घेतलेली आहे. आणि आता हे जे जिरे, मोहरी, कढीपत्ता आणि मिरची आहे ते आपण तेलावर थोडंसं परतून घेतोय. यानंतर आपल्याला या फोडणीमध्ये कांदा आहे तो ऍड करायचा आहे. इथं घेताना मी एक 3 मोठे कांदे घेतले होते. ते मी त्याचा हाफ पार्ट करून उभे असे कट करून घेतलेले आहेत. कांदा जर तुम्हाला यापेक्षाही जास्त आवडत असेल तर जास्त घातला तरीही चालेल. आणि कांदा घेताना आपल्याला तो खूप बारीक असा चिरून घ्यायचा नाहीये. थोडासा मोठ्या आकारात कांदा असेल आणि तो वापरला तर भाजी जी आहे ती चवीला देखील चांगली लागते. तर आता मी यामध्ये कांदा जो आहे तो ऍड करून घेतलेला आहे. आणि तो आपल्याला तेलावर चांगला भाजून घ्यायचा आहे. त्यातला कच्चेपणा जो आहे तो सगळा निघून गेला पाहिजे अशा पद्धतीनं आपण त्याला व्यवस्थित भाजून घेतोय. कांदा भाजत भाजत आपण एका बाजूला लसूण आणि आलं याची जी आहे ती पेस्ट करून घेणार आहोत. यासाठी मी एक 10 ते 12 पाकळ्या इतका लसूण घेतलेला आहे आणि त्यानंतर एक अर्धा इंच होईल इतकं आलं घेतलेलं आहे. तर हे जे आहे ते आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे. भाजी बनवण्यासाठी जी काही कढई वापरणार आहोत ती आपण जाडबुडाची अशी कढई वापरायची आहे. आणि इथं कांदा घातल्यानंतर सुरुवातीला मी गॅस जो आहे तो मोठा केला होता आणि त्यानंतर एक 2 मिनिटानं गॅस जो आहे तो मीडियम केलेला आहे. जर गॅस खूप मोठा ठेवला तर कांदा जो आहे तो व्यवस्थित भाजला जाणार नाही. त्यामुळं तो वरून भाजला जाईल, आतून कच्चा राहील. म्हणून मी काय करतेय, मीडियम फ्लेमवर कांदा जो आहे तो व्यवस्थित भाजून घेतेय. कांदा भाजण्यासाठी आपल्याला नाही म्हणलं तर एक 5 ते 7 मिनिटं होईल इतका वेळ लागणार आहे. ही भाजी जी आहे ती अगदी झटपट बनणारी आहे. इथं आपल्याला फक्त वेळ लागणार आहे तो म्हणजे कांदा जो आहे तो व्यवस्थित भाजून घेण्यासाठी. नाहीतर भाजी बनवण्यासाठी खूप असा काही वेळ लागणार नाहीये. आता कांदा जो आहे तो जवळजवळ 70% होईल इतका भाजून झालेला आहे. त्यानंतर आलं आणि लसूण हे जे आहे ते मी ठेचून घेतलं होतं. आलं लसूण आपल्याला खूप बारीक करायचं नाहीये, थोडंसं मोठं असंच ठेवायचं आहे. ते आता मी यामध्ये ऍड करून घेतलेलं आहे. आणि ते पण आपल्याला या तेलाबरोबर थोडंसं परतून घ्यायचं आहे. आलं आणि लसूण आपल्याला परतताना काळजी घ्यायची आहे की ते करपता कामा नये. आलं आणि लसूण जे आहे ते माझं कांद्याबरोबर व्यवस्थित परतून झालेलं आहे. आलं आणि लसूण परतून झाल्यानंतर आपण त्याच्यामध्ये हळद घालणार आहोत. एक अर्धा टीस्पून होईल इतकी आपल्याला हळद घालायची आहे. हळद घालताना आपल्याला व्यवस्थित काळजीपूर्वक घालायची आहे. हळदीचं प्रमाण जर जास्त झालं तर भाजीचा कलर तर चेंज होणारच आहे. त्याचबरोबर भाजीची चव देखील बिघडते. हळदीचं प्रमाण जास्त झालं तर काय होतं की भाजी जी आहे ती कडवट होईल. म्हणून इथं काय केलेलं आहे, मी हळद जी आहे ते एक अर्धा टीस्पून होईल इतकी हळद घातलेली आहे. ती देखील मी तेलामध्ये व्यवस्थित अशी मिक्स करून घेतलेली आहे. हळद जी आहे ती तेलावर परतून झालेली आहे. त्यानंतर मी यामध्ये 1 टीस्पून होईल इतकी धने-जिरे पावडर ऍड करणार आहे. धने-जिरे पावडर वापरल्यामुळं आपल्या भाजीची चव जी आहे ती अतिशय चांगली येणार आहे.
धनेजिरे पूड देखील मी तेलाबरोबर थोडीशी परतून घेतलेली आहे. धनेजिरे पूड जर जास्त झाली तर भाजीचा कलर जो आहे तो काळसर येऊ शकतो. यानंतर मी उकडून घेतलेला बटाटा जो आहे तो कट करून घेतलेला आहे आणि तो बटाटा आता मी या फोडणीमध्ये ॲड करून घेणार आहे. फोडणीमध्ये बटाटा ॲड करण्यापूर्वी गॅसची फ्लेम जी आहे ती आपल्याला मंद करायची आहे आणि फोडणीमध्ये बटाटा ॲड केल्यानंतर आपल्याला ती फोडणी जी आहे ती पूर्ण बटाट्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे. जेणेकरून फोडणी जी आहे ती तळाला राहणार नाही आणि ती करपली जाणार नाही. त्यामुळं आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. यानंतर आपल्याला यामध्ये चवीनुसार मीठ ॲड करून घ्यायचं आहे. मीठ ॲड केल्यानंतर आपल्याला यामध्ये 1 टीस्पून होईल इतकी साखर ॲड करायची आहे. साखर ॲड केल्यामुळं आपल्या भाजीला एक चांगली चव येणार आहे. साखर जी आहे ती पिठी साखर वगैरे वापरलेली नाही आहे. आपली रेग्युलर साखर जी आहे तीच वापरलेली आहे. तर आता हे जे आहे ते आपल्याला एक चांगली वाफ येईपर्यंत सगळं व्यवस्थित मिक्स करायचं आहे आणि आपल्याला त्याला एक चांगली वाफ आणायची आहे. जर भाजीची क्वांटिटी खूप असेल तर तुम्ही याच्यावर प्लेट ठेवून वाफ आणली तरीही चालेल. आपल्याला या भाजीला आता सगळी व्यवस्थित वाफ आणून घ्यायची आहे. तर त्यासाठी मी गॅसची फ्लेम जी आहे ती लो टू मीडियमवर ठेवलेली आहे आणि भाजी आपल्याला हलवताना हलक्या हाताने हलवायची आहे. जेणेकरून बटाट्याचे जे काही पीसेस आहेत ते खूप ब्रेक होता कामा नयेत आणि फोडणी जी आहे ती बटाट्याच्या प्रत्येक पिसाला व्यवस्थित सगळीकडे लागली गेली पाहिजे. अशा पद्धतीनं आपण भाजी जी आहे ती व्यवस्थित हलवून घेऊया. आता मी इथं मला प्लेट ठेवायची आवश्यकता नव्हती. भाजीची क्वांटिटी खूप काही नाही आहे. त्यामुळे मी प्लेट ठेवलेली नाही आहे. जर तुम्हाला वाटलं की खूप आहे आणि आपल्याला भाजी जी आहे ती वाफ आणायला वेळ लागतोय, तर अशा वेळी तुम्ही तिथं प्लेट ठेवू शकता. तर आता मी एक 5 ते 7 मिनिटं ही भाजी जी आहे ती सगळी व्यवस्थित परतून घेतलेली आहे. भाजीला चांगली व्यवस्थित वाफ आलेली आहे आणि भाजीचा कलर देखील बघा अगदी डार्क असा नाही तर व्यवस्थित मेंटेन झालेला आहे. आता ही भाजी जी आहे ती मी एका बाउलमध्ये काढून घेतलेली आहे आणि वरून कोथिंबीर घालून ती सर्व्ह केलेली आहे. ही भाजी जी आहे ती आपण चपाती बरोबर खाऊ शकतो किंवा पुरी बरोबर खाऊ शकतो किंवा इवन दो मसाला डोसा जो आहे तर त्याच्याबरोबर देखील खाऊ शकतो. तर अशा प्रकारे आपली उकडलेल्या बटाट्याची भाजी जी आहे ती तयार झालेली आहे. तर ही होती आपली आजची बटाट्याची भाजी बनवण्याची रेसिपी. रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच नवनवीन रेसिपीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. तोपर्यंत बाय बाय.